जीव जर माझ्या लग्नामध्ये, आपल्या लग्नामध्ये साज शृंगार करतो, हा साज शृंगार आपणच आताच करत होतो, आताच करतो असं नाही. हे अनादी काळाची परंपरा आहे. माझ्या शिवजीने ज्या वेळेला लग्नाला तयार झालेत, त्यावेळेला माझ्या शिवजीने शृंगार केला. त्याचं वर्णन गोसावी तुलसीदासांनी केलंय. शिव ही शंभुगन करहि सिंगारा, जटा मुकुट ही मोर सहारा, कुंडल कंकर पहिरे ग्याला, तन विभूति पटके रे छाला। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। ससिल लाट सुंदर शिरगंगा, नयन तिनी उपचित भुजंग, गरल नील निर्माला, असी भवेश शिव धाम कृपाला। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम, हो श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। शिव ही शंभुगन करहि सिंगारा, माझे शिवजी आणि शिवगण, शिवजीचं वराळ, त्याला काय काय म्हणतात? लांडगे. हा हा, लांडगे, कोल्हे सगळेच असतात सोबत. त्या सर्वांनी शृंगार केलात. माझ्या महादेवानी सुद्धा शृंगार केलात, शृंगार केलात. त्या महादेवाने शृंगार केलात. त्या शृंगारामध्ये वर्णन केलंय माझ्या शिवजीनी जटा मुकुट अहि मोर सहारा शृंगार करून राहिलेत. पण माझ्या महादेवाने जो शृंगार केलात ना, तो शृंगार सुद्धा समाजाला कितीतरी मोठं मार्गदर्शन करून देतो. माझ्या महादेवाने शृंगार केलात, पण त्या महादेवाच्या मागे समाजाला प्रबोधन आहे. प्रबोधन आहे. काय प्रबोधन आहे? माझ्या महादेवाने शृंगार केलात, जटा बांधल्यात, जटा बांधल्यात. ते तर महादेव होतेत ना, देवाधिदेव महादेव होते. त्यांना काय अशक्य होतं? ते जर त्याच्या भक्तासाठी सोन्याची लंका देऊ शकतात, तर माझे महादेव स्वतःसाठी सोन्याचा मुकुट बनवू शकणार नसतेत का? अरे ते देवाधिदेव होतेत, ते देवाधिदेव होतेत. त्यांना हवं तर ते काहीही करू शकले असते, पण तरीही माझ्या महादेवानी त्यांच्या जटाचाच मुकुट केलात. का? माझ्या महादेवाला सांगायचंय, बाबा खऱ्या अर्थाने तुमच्या जवळ जे आहे ना, त्याचाच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कसा उपयोग करू शकतात हे पाहिलं पाहिजेत, पाहिलं पाहिजेत. बऱ्याच लोकांच्या जीवनामधला विचार जर केलात ना, ज्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध नाहीत, मराठीमध्ये त्याला अवेलेबल म्हणतात, ज्या उपलब्ध नाहीत त्याच्यासाठी अट्टहास जास्त केला जातो. जे नाही त्याच्यासाठी तुम्ही जीवन दुःखात घालवण्यापेक्षा आहे त्यात समाधान मानून आपला प्रपंच कसा सुखात होईल हा विचार माणसाने जीवनात केला पाहिजे. नसलेल्या गोष्टीची चिंता करत बसलोत ना, आहे त्याचं सुद्धा सुख आपल्याला घेता येणार नाही, आहे त्याचं सुख घेता येणार नाही.
पैशाने सगळ्या पैसा आलात आणि पैशाने सगळ्या सुखसोयीच्या गोष्टी घेतल्यात म्हणजेच तुम्ही सुखी झालात असं नाही. वैयक्तिक अंतकरणातून सुद्धा स्वज्वळता आणि निर्मळता असणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळा माणूस पैशाने खाण्यासाठी पदार्थ विकत घेऊ शकतो, पण भूक विकत घेऊ शकत नाही. पैशाने माणूस झोपायसाठी मखमली गादी घेऊ शकतो, पण पैशाने झोप विकत घेतल्या घेऊ शकत नाही. पैशाने घरामध्ये सर्व सुख सोयी आणू शकतो, पण पैशाने समाधान विकत घेऊ शकत नाही. आणि समाधानाची बाब, समाधानाची वृत्ती त्याच वेळेला त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होईल ज्या वेळेला आपण आहे त्या परिस्थितीला गोड बनवत. म्हणजे नाथ महाराज म्हणतात, बाबा जैसी स्थिती आहे तैस्या परीर आहे. आहे त्या परिस्थितीमध्ये माणसानं जगलं पाहिजे. मी त्या दिवशी बोलून गेलो, माणूस स्वतःच्या दुःखाने जितका दुखी नाही ना, तितका दुसऱ्याच्या सुखाला पाहून दुखी आहे. दुसऱ्याच्या सुखाला पाहून दुखी आहे. त्याच्या सुखाला पाहून तुम्ही तुमचं जीवन का बर्बाद करून राहिलात? अरे त्याला पाहल्यापेक्षा तुम्ही तुमच्या प्रपंचाला कसं गोड करू शकाल, आहे त्यामध्ये तुम्ही कसं तुम्ही त्या पद्धतीला तुमच्या संसाराला थाटू शकाल, हा विचार केला पाहिजेत. हा विचार केला पाहिजेत. जीवनात सर्वांना सर्व सारखंच मिळेल असं अजिबात नाहीये. अरे शरीराच्या अवयवाचा जर विचार केला तर शरीरावरचे अवयव एकसारखे नाहीत. मग अवयव जर एकसारखे नसतील तर जीवनामध्ये हे जे काही सूत्र त्यांनी बनवलेलं आहेत, हे जे काही माला त्यांनी त्या ठिकाणी ओवली आहेत, त्याच्यामध्ये हे तफावत असणारच ना. मग एखाद्याला जर मिळकत मिळतेत ना, तो त्याच्या त्याच्या परीने प्राप्त करत असेल, तो त्या पद्धतीने उपभोग घेईल. त्याला त्याच्या परीने करू द्या आणि आपण आपल्या परीने करा. एक लक्षात ठेवा, तो फार चांगलं करतोय म्हणून आपणही त्याच्या सारखंच केलं पाहिजे असा अट्टहास कधीच करू नका. ते तिकडून नेऊन ठेवा पाण्याचं. एखादा त्याच्या मुलीचा विवाह फार मोठ्या चांगल्या प्रमाणात करतोय, म्हणजे याचा अर्थ आपणही त्याच्याच सारखा केला पाहिजे थाटमाट, असा विचार कधीच करू नये. का? कारण त्याची ऐपत आहे, त्याची कुवत होती, त्याच्याजवळ 2 पैसे होते म्हणून त्यांनी मुलीचं थाटामाटात संसार केला. पण तुझी त्या पद्धतीची व्यवस्था नाही, तुझी जर त्या पद्धतीची तुझ्याकडे सोय नाही, मग आपण त्याने केलं म्हणजे त्याच पद्धतीने आपण केलं पाहिजे असं कुठं लिहिलंय का? घटा घटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. घटा घटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणाला कळे, तुझ्या विना ते कोणाला कळे. मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. तू मेरा विठ्ठला, तू मेरा विठ्ठला, तू मेरा फिरत्याचा वरती देशी मातीला आकार. विठ्ठला तू मेरा विठ्ठला, तू मेरा विठ्ठला, तू मेरा घटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तो कुंभार बाबा
मडके घडवतोत ना, तर प्रत्येक वेळी काही सगळे सारखेच असतील असं नाही. बरं, ते जे मडके बनवल्या जातात त्या मळक्याला सुद्धा प्रारब्ध आहे. कोणतं मळकं खाटे खाली जातं आणि कोणत्या मळक्यात लोणी जातं. मग खाटे कालच्या मळक्याने आता बनवणारा कुंभार बाबा तर एकच आहे ना. त्या कुंभार बाबाची इच्छा नव्हती की ते एखाद्याच्या खाटेखाली गेलं पाहिजेत किंवा एखादं लोण्यासाठीच गेलं पाहिजे. पण ज्या ज्या मळक्याचं जे जे प्रारब्ध असेल त्या त्या पद्धतीने त्याला ते प्राप्त होते. आणि मग त्या व्यक्तीला जर त्या पद्धतीने ते प्राप्त होत असेल, अरे मडक्याला जर प्रारब्ध असेल तर माणसाला नाही का? माणसाला आहे. प्रत्येकाला प्रारब्ध भोगावा लागत असतो. याला भोगल्याशिवाय गत्यंतर नाहीत. आणि सांगू, जो जीवनामध्ये कसोटीला उतरतोत ना, जो कसोटीला उतरतो त्या कसोटीला परिपूर्णपणे भोगतो, त्याच्यावर मात करतो, खऱ्या अर्थाने तो माणूस जीवनात कधीच अयशस्वी होऊ शकत नाही. तो यशस्वीच ठरणार. कसोटीला उतरता आलं पाहिजे. कसोटीला माणसालाच उतरावं लागतं असं नाही. अरे कसोटीला तर देवाला सुद्धा जावं लागलं. देवाला पण स्वतःच देव पण सिद्ध करण्याकरता कसोटीला उतरावं लागतं दादा. कसोटीला उतरावं लागतं देवाला. दोघांचा संवाद आहे बघा. एक मंदिराची पायरी आणि मंदिरातल्या आतल्या देवाचा दोघांचा संवाद आहे. ती पायरी त्या देवाला म्हणायला लागली, त्या मूर्तीला म्हणायला लागलीत, का ग बाई काय पुण्य केलं तू? म्हटले काय झालं? काय झालं म्हणजे काय? अरे आपण तर एकाच खाणीतून आलोत ना. दगड एकाच खाणीतून आलोत. आपण दोघंही एकाच खाणीतून आलोत. आणि मग एका खाणीतून आलो असेल तर असा बदल का? म्हटले काय झालं? काय झालं म्हणजे? बघ ना म्हणे, तू रोज नित्याने पाहते लोक दर्शनाला येतात, माझ्या डोक्यावर पाय ठेवतात आणि तुझ्या पायावर डोकं ठेवतात. असं का झालं? काय केलं तू असं की माझ्या डोक्यावर पाय देतात आणि तुझ्या पायावर डोकं ठेवतात? ती मंदिरातली मूर्ती त्या पायरीच्या दगडाला सांगायला लागली, दादा तुझं बरोबर आहे. लोक ज्या वेळेला मंदिरात येतात ना त्यावेळेला तुझ्या डोक्यावर पाय देतात आणि माझ्या पायावर डोकं ठेवतात. पण त्याचं कारण आहे. ज्या दिवशी पाथरवटे समजतोत ना, ज्या दिवशी पाथरवट्याने तुझी निवड केलीत ना, खऱ्या अर्थाने तो आधी तुलाच मूर्तीचा आकार देणार होता. पण तो मूर्तीचा आकार देण्यासाठी ज्या वेळेला तो तुझ्या जवळ बसलात, तुझ्यावर त्याने छन्नी हातोळ्याचे घाव टाकणं सुरू केले, त्यावेळेला तू ना क्रॅश केलीत, तुला भेदून घेतलं, तू तुझ्या अंगाला त्या ठिकाणी छिद्र करून घेतलं. आणि ज्या वेळेला ते दोन घाव तुझ्यावर पडले, तुला स्वतःला क्रॅश करून घेतलं ना, त्यावेळेला त्या पाथरवट्याला वाटलं तू कामाचा नाहीस, तू आकार घेऊ शकणार नाही. म्हणून तुला त्याने आहे त्या स्थितीत ठेवलं. पुन्हा तो पाथरवटी माझ्या जवळ आलात, माझी त्याने निवड केली. तो एक नव्हे, दोन नव्हे, 6 महिने सलग रोज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत माझ्या अंगावर बसावत, त्याने मला रोज छन्नी हातोळ्याचे घाव मारावेत. पण मी टणकपणा मजबूतपणा माझा कायम ठेवला. मी रोज त्या पाथरवट्याचे घाव सोसलेत, रोज पाथरवट्याचे घाव सोसलेत. ते घाव सोसल्यामुळे त्यांनी मला एक आकार दिलात आणि आज तो आकार दिल्यामुळे आज मला देवपण प्राप्त झालं. म्हणून लोक माझ्या पायावर डोकं ठेवतात. अरे देवाला स्वतःच देवपण सिद्ध करण्यासाठी जर पाथरवट्याच्या छन्नी हातोड्याचे घाव सोसावे लागत असतील, मग माणसाला जर स्वतःच माणूस पण सिद्ध करायचं असेल ना,
तर त्याला व्यावहारिक जीवनातल्या संसारिक जीवनातल्या समस्यांना, दुःखाला, त्या ठिकाणी विरोधाला, एखाद्या आक्षेपाला सामोरं जावंच लागेल, सामोरं जावंच लागेल. आणि ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असा संघर्ष नाही ना, असा संघर्ष नाही, ते जीवन कामाचं नाही दादा, कामाचं नाही. जीवन तेच आहे ज्यात संघर्ष आहे, ज्यात संघर्ष आहे. पण मी एक सांगेल, संघर्षमय जीवन जगत असताना सुद्धा तुम्ही एक करा, एक मंत्र सोबत घेऊन जा, एक मंत्र सोबत घेऊन जा. तुम्ही तुमच्यापेक्षा मोठ्याला पाहल्यापेक्षा तुमच्यापेक्षा लहानाला पाहत चला, समाधानी जीवन होईल. मोठा करतोय म्हणून आपण तसंच केलं पाहिजे असं चालत नाही. एक माणूस म्हटला, महाराज त्याने काय थाटामाटात मुलीचं लग्न केलं, मी करतो म्हणे. त्याला म्हटलं, दादा त्याच्याकडे 50 एकर आहे, तुझ्याकडे फक्त 1.5 एकर आहे. त्याला एक काय, दोन काय, 2 लाखाचं 3 लाखाचं त्याला काही वाटणार नाही, कारण त्याच्याकडे त्याची कुवत आहे. तुला करायचं म्हटलं तर भल्या मुश्किलवर तुझ्याकडे 50,000 रुपये आहेत, तेही तू 50,000 रुपये काही पिकातले काही उसनवारी केलेली आहे, सवंगड्यांना मागितलेले आहेत. आणि असं असताना तू त्याच्या बराबरीमध्ये करण्याचा अट्टास का करतो? बरं, तू त्याच्या एवढा मोठ्या थाटामाटात लग्न केलं नाही म्हणजे तुला कोणी बोलणार आहे का? बरं, असं काही आहे काय की थाटामाटात 4-5 लाख रुपये गमावले म्हणजे त्याच लोकांना माफी मागून शब्द बोलेल, त्यांनाच मुलं होतात, असं काही आहे काय? अरे का आपली वृत्ती बदलत नाही? का वृत्ती बदलत नाही? आपल्या समाजामध्ये ही फार दयनीय अवस्था झालेली आहे. नाही तिथं अनपेक्षितपणे अवाजवी खर्च करण्याची पद्धती आपल्या समाजामध्ये जास्त आली आहेत, आपल्या संस्कृतीमध्ये जास्त आली आहेत. त्याच्यामुळे आपण लयाला चाललो आहोत. काही गोष्टी आपल्याच्याने टाळल्या जाऊ शकतात ना, मग कशाला विनाकारण खर्च करायचा? अरे लॉकडाऊन मध्ये ज्या लोकांचे लग्न झालेत, कोणाचे मंदिरात चोरून लग्न झालेत, चोरून झालेत, त्यांचा का संसार आज थाटात चालू नाहीये का? तिथं तर 4च पाहुणे होते, पण आपण कुठं अडलोय माहितीये काय? त्यानं केली, त्यानं जे केलं ना त्यालाही दाखवायचंय पठ्ठ्या काय करू शकते. अरे पठ्ठ्या, तू पट्ट्या उचलायला जातो लोकांच्या, तुला रोज कामाला जावं लागतं. अरे मग कुठं तुझ्या घरामध्ये मिळकत येते, त्याच्याकडे आहे त्याच्या प्रारब्धानुसार संपत्ती. अरे मग त्याच्याकडे आहेत म्हणून त्याला दाखवायचं आणि त्याला जिरवायची म्हणून जर तू अशा पद्धतीचा खर्च, अवाजवी खर्च करत असशील ना, तर ठीक आहे गळ्या, काही वेळापुरता तुला तो आनंद दिसेलही, पण लग्न झाल्यानंतर 3 वर्ष माणूस जागेवर येत नाही. मुला मुलीचं लग्न झाल्यावर 3 वर्ष जागेवर येत नाही. अरे अशी अवस्था येते ना, त्यापेक्षा साध्या पद्धतीनं आपण का करू नये? आहे त्यामध्ये कसा गोडवा निर्माण करता येईल हे दाखवण्यासाठी माझ्या महादेवानी जटा बांधल्यात. त्यांनी वेगळा मुकुट नाही घेतला, आहे तोच जवळचा शृंगार, आहे तोच जवळचा शृंगार. माफी मागून बोलेल, या डिपार्टमेंट मध्ये फार कठीण परिस्थिती झाली आहे. नाही म्हटले 3-2.5 हजाराची घेतली तर मलाही पाहिजे. कशाला पाहिजे? कशाला पाहिजेत? अरे स्त्री ती आहे जी आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून चालते, त्याच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सोबती साथीदार असते. आणि ज्या घरामध्ये सामंजस्यपणा आहेत ना, ते घर एका दिवसात नव्हे पण हळूहळू ढाळे ढाळे येतुलिनी एक वेळे मार्गाची निबडे निश्चित ठाके माझ्या ज्ञानोबारांची उभी आहे. ज्या घरामध्ये समन्वय आहेत, पती पत्नींमध्ये विचार आहेत, त्या घरामध्ये हळूहळू प्रगती होत असते. आणि एक सांगेल मी तुम्हाला, उद्यापासून अंमलात आणा. नाही दिवसा जमलं तर चालेल, पण सायंकाळच्या वेळेला सर्व कुटुंबांनी एकत्र जेवण केलं पाहिजे. एकत्र जेवण करा. आणि एकत्र जेवण करत असताना उद्याला आपल्याला काय करायचंय ते सर्वांच्या विचार विनिमय करून त्याचा निर्णय घ्या. एकट्याने निर्णय कधीच घेत जाऊ नका, कधीच घेत नका जो एकट्याने निर्णय.
सगळ्यांचे विचार त्या ठिकाणी घेत चलात, सर्वांना विश्वासात घेत चलात. आणि एखाद्या वेळेला कोणी वेगळ्या मार्गाने वागला असेल तर त्याला समजून सांगा, आज जे तू वागणूक केलीत ना, ती वागणूक चांगली नव्हती, ती आम्हाला आवडली नाही, त्याच्यावर तू आवर घातला पाहिजे. म्हणजे येणे काय होईल, सामंजस्यपणा घरामध्ये वाढेल आणि मग घर समाधानी आणि सुखानं प्रगती करत असतं. तुमच्या घराला लांछन लावण्याकरता लोक टपून बसलेले आहेत. ते फक्त वाट पाहतात कधी आपल्याला या घरामध्ये चिंगारी टाकण्यासाठी वेळ मिळते. प्रत्येकाच्या सोबतीला असे लोक असतात. अशा लोकांना कधीच ती संधी देऊ नका. आपल्या घराचे एकाचे दोन कधी करू नका. एकोपा नादणं अत्यंत महत्वाचं आहे. पुढे काळ कठीण येतोय आणि जोपर्यंत आपण एकत्र राहणार नाही ना, तोपर्यंत आपली प्रगती होणे शक्य नाही. म्हणून हा भाव ठेवणं महत्वाचं आहे त्यात समाधान माना. हे माझ्या महादेवाला सांगायचंय. माझ्या महादेवानी जटा बांधल्यात. माझ्या महादेवानी त्या मुकुटाला शोभा यावीत म्हणून माझ्या महादेवानी त्याच्यावर चंद्र ठेवलात. माझा प्रश्न आहे तुम्हाला, महादेवाच्या डोक्यावर जो चंद्र आहे तो कोण्या तिथीचा आहे? म्हणा आगलाव्याच्या पुण्यतिथीचा. कोण्या तिथीचा आहे? महादेवाच्या डोक्यावर जो चंद्र आहे तो कोण्या तिथीचा आहे? अमावस्येचा आहे. कोण्या तिथीचा आहे? कोण्या तिथीचा आहे? वा रे वा, अमावस्येला चंद्र असते काय? हे याने आमचं चालू आहेत, हे दुकानं आमचे येणेच चालू आहेत. आम्ही काही सांगतो लोक अरे असा सहज विश्वास नका ठेवतो रे. सहज विश्वास नका ठेवतो ना, कोणी म्हणते म्हणून. पिछे से आई आगे. माझ्या महादेवाच्या डोक्यावर जो चंद्र आहे तो चतुर्थी तिथीचा आहे. आजच्या तिथीचा आहे. मग माझ्या महादेवानी चतुर्थी तिथीचाच का निवडला? माझ्या महादेवानी पौर्णिमेचा पूर्ण चंद्र घेऊ शकला नाहीत का? घेऊ शकले नसतेत का त्यांनी चतुर्थी तिथीला प्राधान्य दिलं? त्याचं कारण आहे. माझ्या महादेवाला सांगायचंय, माझे महादेव, अरे पूर्णोत्तम अवस्थेला पोहोचलेल्याला तर कोणी जवळ घेतात हो. जे सर्वांगाने परिपूर्ण आहेत ना, त्यांना वा जवळ कोणी करतात. पण खऱ्या अर्थाने माणूस तो आहे जो वक्र जीवनाला आधार देतो. माझ्या महादेवानी वक्र जीवनाला आधार दिला. माणूस तो आहे जो खऱ्या अर्थाने गरजूच्या साठी धडपड करतो. ज्याला गरज आहे अशाच्या मदतीला धावून जातो. आज समाजाची अवस्था दयनीय झाली आहे. ज्याच्या घरी पूर्ण संपत्ती आहे, सर्व बरोबर आहे, त्याच्या मागे चार चौघ असतात. पण ज्याला खऱ्या अर्थाने गरज असते ना, त्याच्या मागे एकही उभा राहत नाही. ज्याच्या पोटात भूक नाही त्याला खाण्यासाठी आग्रह आहे, आणि ज्याला भूक लागलेली असते, ज्याला खऱ्या अर्थाने असं वाटतं मी पोटभर जेवलं पाहिजेत, तो माणूस तोंडाने मागितल्यानंतर सुद्धा लोक त्याला खाऊ घालत नाहीत. पण मी सांगेल दादा तुम्हाला, या शिवमहापुराण कथेतून नाही कथा घेतलीच चालेल. एखाद्या वेळेला ह्या गोष्टी तुम्ही अंमलात उतरवा. अरे मोठ्याच्या पुढे मागे केल्यापेक्षा एखाद्या वेळेला तुम्ही गरीबाच्या मदतीला धावून जा. एखाद्या गरीबाच्या मुलीच्या लग्नामध्ये मदत करा. एखादा गरजू असेल आणि तो त्या ठिकाणी त्याला कुठली व्याधी चढली असेल, अशा व्यक्तीला मदत करा, धावून जा त्या मदतीला. त्याच्या तो आयुष्यभर तुमचे उपकार विसरणार नाही, तुमच्या ऋणातून मुक्त होणार नाही. आयुष्यभर त्याची तो जाणीव ठेवणार. अरे एखाद्या पहिलवानाला जर त्याची
पहिलवानकी सिद्ध करायची असेल ना, तर त्याने एखाद्या अगरबत्ती शापकडे जावं, म्हणजे लक्षात येईल त्याची पहिलवानकी काय आहे. एखाद्या उंच माणसाला जर त्याची उंची सिद्ध करायची असेल ना दादा, तर त्या उंच माणसाने कधीतरी ठेंगण्या माणसामध्ये गेलं पाहिजे, त्याची उंची सिद्ध होत असते. तसं खऱ्या अर्थाने तुम्हाला जर श्रीमंती सिद्ध करायची असेल ना, तर ती श्रीमंती सिद्ध करण्यासाठी ते श्रीमंतीचा वापर गरिबाच्या मदतीसाठी केला पाहिजे. खऱ्या अर्थाने ते श्रीमंत आहेत, ते श्रीमंत आहेत. त्या श्रीमंतीचा वाटा एकतर एखाद्या गरीबाच्या साठी असला पाहिजे, भोजनासाठी असला पाहिजे, आरोग्यासाठी असला पाहिजे, त्याच्या सेवेसाठी असला पाहिजे. ही अवस्था ज्या वेळेला होईल ना, ज्या वेळेला त्या गरीबाला आधार दिला जाईल ना, खऱ्या अर्थाने तो माणूस म्हणून सिद्ध होईल. आज किती परिस्थिती आहेत. आज आपण 3.5 हाताचा हा माणूस पुरुष जो भगवंतानी बनवला, हे सर्व देवाची लेकरं आपण म्हणून घेतो, देवाचे लेकरं म्हणून घेतो. पण आपण देवाचे लेकरं असून सुद्धा देवाच्या सारखं वागतो काय? सांगावं लागतं, माणसाने माणसाशी माणसासम वागाने सांगावं लागतं. अरे कधीतरी आपण आपल्या जीवनामध्ये या वृक्षविलींचा आदर्श घ्यायचा पाहिजेत ना, घ्यायला पाहिजेत ना. बऱ्याच वेळा तुम्ही एखाद्या बागेमध्ये जा, बागेमध्ये जा, तुम्ही त्या बागेमध्ये गेल्यानंतर गुलाबाचं फूल स्वतः काट्यात राहतं, पण समाजाला मात्र सुगंध देतात. सागर मात्र, समुद्र स्वतः खारा आहे, पण तो लोकांसाठी तपतो, बाष्प बनवतो, आपल्याला गोड पाणी देतात. वृक्ष लोकांना सावली देतात. आपण आपल्या जीवनामध्ये कधीतरी कर्तृत्व केलं का? मधुबन खुशबू देता है, सागर सावन देता है, मधुबन खुशबू देता है, सागर सावन देता है, जीना उसका जीना है, जो औरों को जीवन देता है, मधुबन खुशबू देता है. चलता चल प्यार दिलों को देता है, अश्कों को दामन देता है, जीना उसका जीना है, जो औरों को जीवन देता है, मधुबन खुशबू देता है. सूरज न बन पाए तो बन के दीपक जलता चल, फूल मिले या अंगारे, सच की राह में चलता
सच की राह में चलता चल, प्यार दिलों को देता है, अश्कों को दामन देता है, जीना उसका जीना है, जो को जीवन देता है, मधुबन खुशबू देता है। या वृक्ष, वेली, सागर, नदी यांच्याकडून आपण शिकलं पाहिजेत ना, शिकलं पाहिजेत ना. ती नदी ज्या वेळेला वाहतेत ना, माता गंगा समुद्रापर्यंत जाईपर्यंत काय नाही करत का, फेडीत पाप ताप, पोषित तिरीचे पादक, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. गंगा वाहतेत ब्रह्मगिरीवरून, त्या ठिकाणी हिमालयातून निघालीत, ती लोकांचे पाप ताप धुवत जाते, पोषित पोकित तिरीचे पादक, तिथल्या वृक्षवेलींना आधार देते, जन गुराढोरांना आधार देते, कितीतरी गावाला प्यायला पाणी देते, कितीतरी जीवन त्याच्यावर चालवते, आणि मग मात्र स्वतः समुद्रामध्ये जाऊन जाते. अरे हे नदी जर आपल्याला शिकवत असेल, वृक्ष वेली जर आपल्याला त्या पद्धतीचं ज्ञान देत असेल, मग आपण माणूस म्हणून कधी त्या पद्धतीने जगाल, कधी जगाल. माणसाने कधीही जगत असताना माणूस म्हणून समोरच्याला पाहिलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण भेद करतो लोकांमध्ये, तो पांढऱ्या टोपीचा आहे, तो गोल टोपीचा आहे, तो निळ्या टोपीचा आहे, तो पिवळ्या टोपीचा आहे. अरे किती भेद करतोत ना आपण, किती भेद करतोत ना. असं कितीतरी वेळा पाहायला मिळालं. हे पांढऱ्या टोपीवाले शिवाजी चौकात जर चहा घेत असले आणि तिथं जर भगव्या टोपीवाला आला ना, हे त्याच्यासोबत त्याला बोलत नाही, त्याला रामकृष्ण हरी घालत नाही का, अरे ते भगव्या टोपीच आहे, आपलं नाही. भगव्या टोपीवाले जर नाश्ता करत असले तर ते पांढऱ्या टोपीवाला जय गुरु करत नाहीत का, नाही म्हटले तो पांढऱ्या टोपीवाला आहे, वारकरी आहे. अरे हे जर दोघं उभे असले, तिथं निळ्या टोपीवाला आला तर म्हणतात तो निळ्या टोपीचा आहे, कोणी म्हणतो हिरव्या टोपीचा आहे, कोणी म्हणतो पिवळ्या टोपीचा आहे. अरे तुम्ही टोपीवरून माणसाची किंमत करता काय, टोपीवरून माणसाची किंमत करता काय. अरे त्या टोपीची किंमत काय आहे. मी माझ्या दुकानमध्ये जास्तीत जास्त 20 रुपयाची विकतो, 20 रुपयाची. अरे मग 20 रुपयाच्या टोपीसाठी आपण त्याच्या खाली असलेल्या लाख मोलाच्या माणसाला गमवून जाऊ बसतोय, त्याचा कधी विचार करावा माणसाने, कधी विचार करणार. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. माणसाने भेद सोडला पाहिजे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा त्या पद्धतीची विनंती केली आहे. भेद लयाला जावो, भेद लयाला जावो, जगाचा भेद लयाला जावो, जगाचा भेद लयाला जावो, जगाचा भेद लयाला जावो. शांती अखंडित राहो राहो, शांती अखंडित राहो राहो, भेद लयाला जावो, जगाचा भेद लयाला जावो, जगाचा भेद लयाला जावो, जगाचा भेद लयाला जावो, जगाचा भेद लयाला जावो.
भेद लयाला जावो. जगतामध्ये माणूस तो मोठा आहे जो आपल्यापेक्षा लहानाला हात धरून पुढे नेण्याचं काम करतो. तो खरा मोठा आहे, तो खरा मोठा आहे. म्हणून माझे शिवजी वक्र जीवन असलेल्या चंद्राला डोक्यावर घेतात, डोक्यावर घेतात. माझ्या शिवजीनी डोक्यावर गंगा विराजित केली आहे, गंगा धारण केली आहे. ती गंगा धारण करायचा मागचा हेतू काय? काय शिकवायचंय माझ्या शिवजीला, महादेवाला? गंगा कशी आहे? गरम आहे. तुम्ही उन्हाळ्यात मे महिन्यात 12 वाजता जा गंगेवर आणि त्या माता गंगेमध्ये फक्त बोट टाका, बोट ओकळते. एवढी शीतल आहे, एवढी थंड आहे, एवढी शांत आहे. माझ्या महादेवानी ती गंगा डोक्यावर धारण केली. माझ्या महादेवाला समाजाला सांगायचं आहे, ए बाबांनो, डोकं थोडं शांत ठेवा, डोकं थोडं शांत ठेवा. घरामध्ये वाद का होतात? घरामध्ये वाद का होतात? का? कारण कोणी समजून घेणारच नसतं, कोणी समजून घेणारच नसतं. पण मी तुम्हाला सांगू, घर चांगलं चालावं, घरात शांती राहावीत अशी जर तुमची अपेक्षा आहे ना, तर घरात वाद होत असतील तर कोण्यातरी शहाण्यानं माघार घेणं शिका, माघार घेणं शिका. आणि बऱ्याच वेळा जर तुमच्या हाताने वाद होत असतील, अशा वेळेला समजूतदारपणा धारण करणं ही महत्वाचं असतं. एखाद्याने हो म्हटलं म्हणून आपण त्यावर शिरून जायचं, याने प्रपंच चांगला सुरळीत चालत नसतो दादा. याच्यासाठी शांत असणं अत्यंत महत्वाचं आहे. तुम्हाला शांत राहण्यासाठी मंत्र देऊ काय? तुमचे जर भांडणं होत असतील, मी प्रत्येक कथेमध्ये भैया एक मंत्र देतो. तो मंत्र दिल्यानंतर घरातले भांडणं संपुष्टात येतात. फार खूप महत्वाचा आणि इम्पॉर्टंट म्हणतात का त्याला मराठीत? महत्वपूर्ण, महत्वाचा तो श्लोक आहे, महत्वाचा ते वाक्य आहे. ते त्या ठिकाणी केलं म्हणजे भांडणच होत नाहीत घरात. देऊ काय तो मंत्र? देऊ काय मंत्र? कोणाकोणाला पाहिजे हात वर करा, सांगा, मी मंत्र देतो. बस दोघा जणांनाच पाहिजे काय? राहू द्या मग हात वर करा ना. कोणाकोणाला पाहिजे मंत्र? आता बोलले खरे, म्हणजे तुम्ही भांडणं करता. मंत्र देतो बघा, घरात भांडणच होणार नाहीत. ज्या दिवशी तुमच्या घरात भांडणं व्हायला लागतात ना, आता समजलं तुम्हाला भांडणं होऊन राहिलेत, आता समजलं की दोघांच्या मध्ये आता वाद वाळायला लागलाय, अशा वेळेला काय करायचं? एक अर्धा ग्लास पाणी घ्यायचं. ऐकून राहिले ना? तुमचं काही लक्ष नाही, बजावू द्या, मी हे दुसरं सांगतो. हाय, आतुर झाले बापा. अर्धा ग्लास पाणी घ्यायचं. ऐकून राहिले ना? सांगू ना? अर्धा ग्लास पाणी घ्यायचं. आणि आता समोरचा भांडून राहिलात आपल्यासोबत, आपल्याला समजलं आता हे भांडणं होऊन राहिलेत घरात, घरात भांडणं व्हायला लागले की ते अर्धा ग्लास पाणी घ्यायचं. ऐका मागचे, ते अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आणि भांडणं सुरू झालेत की काय करायचं? मी मंत्र सांगतो आता. ते पाणी तोंडात घ्यायचं, तोंडात प्यायचं. म्हणजे तोंडात घ्यायचं दोघांना, त्याला समोरच्यालाही द्यायचं आणि स्वतःही प्यायचं. आणि त्यावेळेला आता एक मंत्र सांगतो बघा, भांडणच होणार नाहीत. तो मंत्र आहे, पाणी गिळायचं नाही.
वा रे म्हणा नांग्या. अरे पाणी गिळलंच नाही तर तुम्ही बोलसान नाही, आणि बोललेच नाही तर भांडणं होतीन काय? हा? अरे बोला ना, बोल वाळतेत. समजून घ्यायचं ना. समजून घेणारच कोणी नाही ना. समजून घेणारच कोणी नाही. अरे मग काय होतात, वाद विकोपाला जातात. डोकं शांत ठेवलं पाहिजे. मी विरोधक नाही, लाईव्ह कथा चालू आहेत, कोणी माझ्यावर आक्षेप घेईल. मी शक्यतो लोकांना कर्मकांडाच्या बाजूला नेतच नाही. या जगतामध्ये आधुनिकतेच्या माध्यमातून आपण कसं सुजवळता आणू शकतो, त्या पद्धतीने आपण जीवन जगू शकतो, ते मला तुमच्या पुढे आता द्यायचं आहे. माझ्या महादेवानी डोक्यावर गंगा धारण केली, त्याच्या मागचा हेतू आहे शांतता देते. माझ्या महादेवानी कानात कुंडल घातली. कशाचे? सापाचे. सापाचे. त्याच्यातून माझ्या महादेवाला सांगायचं आहे, ए बाबा, हे लोक जे घरात भांडणं लावतात ना, हे विष इथूनच पेरल्या जाते. इथूनच पेरल्या जाते. बघा, सासू एखाद्या दिवशी गावला जाऊ द्या, बरोबर शेजारी येते. मी इकडचं नाही सांगत बरं, तिकडचं सांगून राहिलो. पहाडाच्या तिकून उद्या पहाडाच्या तिकूनही माझ्या कथा ठेवणारे लोक आहेत. बाबा माफ करता रे बाप हो. शेजारचे ते, का ग कुठे गेली तुझी सासू? ते म्हणे काही नाही, त्या गावला गेल्या. असं काय? तू काही म्हण बाई ना, तुझी सासू निरा हिनगोडीच आहे पहिल्यापासून. ते झालं काय घेणं देणं होतं काय? नीरा आगलाय धंदे आहेत. आमचं अळणं बदनाम आहे भाऊ. असे सगळे लोक ते काम करतात, ते कोणीच म्हणत नाही. ऐकी नाही, विनाकारण पेटून देणं आहे की नाही. झालं बरं, एखाद्या वेळेला घरात सुनीचंच काही चुकलं, मग तुम्ही मोठ्या आहात ना, मग तिला घरातच समजून सांगा. नाही, घरात नाही समजून सांगत, तिचं काही चुकलं की पहिले जाते, पाहिलं ती बिचारी कशी मनापासून काम करत असते. बाहेरून तिच्या डोक्यात आलं, कानावर आलं की मग ते डोक्यात शिरते, मग ती होते गरम, मग म्हणते खासटाय. असं कसं चालेल? हे विष पेरणं बंद करा. लोकांचा स्वभाव असा झालाय, ऐकला कानावर आलत ना की लगेच चर्चा चालू करून देतात. तुला माहित आहे काय, आगला ब्या काय बोलतो, बापरे, मला तो वाटलं. एक सांगेल मी, तसं तर धर्मशास्त्र सांगतात कधी समोरच्यावर आक्षेपच घेऊ नये. पण मी तुम्हाला सांगेल, तुमच्याकडे कधी पुरावा जरी असेल ना, तरी कोणावर लांछन लावू नका रे. तुम्हाला अधिकार दिला नाही तो लांछन लावण्याचा, अधिकार नाही दिलाय. कधीच कोणाच्या विषयी अद्वा तद्वा बोलू नये, कोणाच्या विषयी कधी वाईट सांगू नये. मधुरा वाणी ओटी, तुका म्हणे वाव पोटी. माणसाची वाणी मधुर असली पाहिजेत, गोड वासला पाहिजे तरी माणसाजवळ, स्वतःजवळ. कोणाच्या विषयी वाईट बोलण्याचा अधिकार दिला नाही. लोक थोडं असते हो इतकं पेरत जातात. तुम्हाला काय सांगू, इथं राहणाऱ्या संतोष भाऊला एवढा साप दिसला, एवढा साप दिसला, ते भैयाला सांगतात, ते म्हणतात हो राजा साप दिसला. संतोष भाऊला म्हणतात बा एवढा होता म्हटल्यानंतर मग ते तिसऱ्याला सांगते, तो म्हणते नंदिकेश्वरावर सरप निघला होता, एवढा होता. तो तिथून त्या माळीपुऱ्याच्या त्या कोपऱ्यावर लोक जायपर्यंत एवढा होते. तो तिथून गजानन महाराजच्या मंदिराला लोक जायला एवढा होते. अरे त्या नंदिकेश्वरा एवढा मोठा सरप, अरे सरप एवढाच होता, एवढा साप होता तो. कशाला त्याला वाढवून राहिलेत? हा माणसाचा स्वभाव आहे. ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत जीवनात टाळल्या पाहिजेत. वाणीला दोष लागतो, वायाला जातेत काम. त्यांनी केलेलं पातक आपल्याला भोगावं लागतं, ते आपल्या बोकांडी बसत असतात. त्याच्यासाठी कधीच अशा पद्धतीचा वापर करू नये. माझ्या महादेवाने कानात साप घातले, माझ्या महादेवानी अंगावर भस्म लावलं.
भस्म लावलं, ते भस्म लावण्याच्या मागे कारण आहे. माझ्या महादेवानी भस्म लावलं त्याचं कारण आहे. माझ्या महादेवाला सांगायचंय, बाबा या शरीरासाठी तुम्ही जेवढी उठाठेव करून राहिलेत ना, हे शरीर एक दिवस राख होणार आहे, खाक होणार आहे. या शरीरासाठी, साज शृंगारासाठी आपण जे दिवस रात्र झटतोय ना, हे शरीर एक दिवस संपुष्टात येणार आहे. आणि या संपुष्टात येणाऱ्या माणसाला एकच सांगावं लागतं, ए बाबा आज जवानी परितराने वाले कल पछताएगा. आज जवानी हो, आज जवानी परितराने वाले कल पछताएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है. आज तक ये देखा है पाने वाला होता है, जिंदगी को जो समझा जिंदगी पे रोता है. जिंदगी पे रोता है, जिंदगी पे रोता है. मिटने वाली दुनिया का एतबार करता है. क्या समझ के तू आगे किसे प्यार करता है, इसे प्यार करता है, इसे प्यार करता है. अपनी अपनी फिक्रों में जो भी है बोल जाए, जो भी है बोल चाहे, जो भी है बोल चाहे. जिंदगी हकीकत में क्या है कौन समझा है, क्या है कौन समझा है, क्या है कौन समझा है. आज समझ ले, आज समझ ले, कल ये मौका हाथ तेरे आएगा. ओ गम नींद में सोने वाले धोखा करेगा. चढ़ता सूरज धीरे धीरे चढ़ता सूरज धीरे धीरे ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा.
ए अकेले आने वाले, तू अकेला जाएगा. या शरीराची राख होणार आहे, देह जाणार जाणार, यासी काळोबा खाणार. माणसाने जीवनात कितीही करू द्या, कितीही करू द्यात, 2 मजलीने 4 मजली बंगला बांधू द्यात, पण तो बंगला काही त्याच्या शेवटच्या दिवशी कामात पडत नाही. त्याचा बंगला ठरलेला आहे मुक्तिधाम. त्याची जागा ठरलेली आहे, ती 3.5x6 ती जागा ठरलेली आहे त्याची. तो या पलीकडे दुसरा कितीही कमवू द्या, त्याच्यासोबत नाही जाणार आहे कोणाचं, काहीच सोबत जाणार नाहीये. हा एक जाईल, केलेलं कर्म, कर्तृत्व माणसाच्या सोबत जात असतात, कर्तृत्व सोबत जात असतात. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. माणूस मरणार आहे हे सत्य आहे. मग मरणार हे जर सत्य असेल तर त्या मृत्यूच्या वाटेवर चालणाऱ्या माणसाने एकच लक्षात ठेवायचं की या जगतामध्ये मी जो आलो आहोत तो मरणाच्या दृष्टिकोनातूनच आलो आहे. मग मरण चुकवता येत नाही, मरणाला सुधरवा. अशा पद्धतीच्या सत्संगामध्ये ज्या वेळेला आपण उपस्थित राहूत ना, या सत्संगामध्ये आपल्या जीवनामध्ये कशात काहीतरी त्या ठिकाणी जमा ठेव होईल आणि ती ठेव पुढे आपल्या कामात पडेल. अरे मी म्हणतो बँकेमध्ये तुमचे काही पैसे जमा असतील तरच तुम्हाला काढता येतील ना पुढे. काही जमा ठेवून बसला विड्रॉल भरत, नाही जमत, नाही जमत. याच्यासाठी एकच करायचं, काही नाही झाली तरी चालेल, मृत्यूला डोळ्यासमोर ठेवायचं. काय होईल मृत्यूला डोळ्यासमोर ठेवलं तर? मृत्यूला जर माणसाने डोळ्यासमोर ठेवलं ना, माणसाच्या हातून वाईट कृत्य कधी घडणारच नाही, होणारच नाही. डोळ्यासमोर ठेवायचं माणसानं. सगळ्या गोष्टी किती शिकवतात हो आपल्याला, किती गोष्टी शिकवतात. मृत्यू मधली एक एक गोष्ट शिकवते. ते मळकं का ठेवलं जाते ते मळकं शिकवते. ते पोरगा ज्या वेळेला खांद्यावर मळकं घेतो त्याला छिद्र पाडल्या जाते, ते पाणी तेवढ्या वेळा सांडल्या जाते, पुन्हा ते मळकं फोडून नेल्या जाते. ते मळकं आपल्याला शिकवते. त्या टाऊवर काळी मारण्याची पद्धती आहे, ती टाऊ आपल्याला शिकवते. ते मागे तुमच्या पैसे फेकल्या जातात, ते पैसे आपल्याला शिकवतात. पण आपण वैराग्य धारण करतो पण कुठं? स्मशानातच. स्मशानातच वैराग्य धारण करतो. काही खरं नाही रे. पाण्याचा बुडबुड आहे रे माणसाचं जीवन, लय कठीण. काय खरं आहे रे सांग बरं. तो किती चांगला होता, किती चांगला होता. आयुष्यभर ढवळाढवळ केली त्यांनी, अख्खं आयुष्य ढवळाढवळ केलं. जो कोणी मनात आलात त्याचा काटा काढलात, त्याला रस्त्याच्या बाजूला फेकलं. पण आज तो देवाच्या घरी गेला रे. स्मशान वैराग्य. आणि मग का घरी गेलात, एकदा का आंघोळ केलीत की बायकोला म्हणते वाळ बरं, जीव दे मले चांगलं. बाई म्हणते का हो त्याचं काय, खरंच त्याचं लय खराब. काय खराब झालं, मरतच असतात. फिरलं ना पाणी. स्मशान वैराग्य म्हणतात त्याला, स्मशान वैराग्य म्हणतात. हा डुप्लिकेटपणा नाही चालत गड्या, भस्म होते. माझ्या शिवजीनी गळ्यामध्ये साप घातलात. शिवजी अलंकार घालू शकत नव्हते काय? अलंकार घालू शकत होते, पण ते अलंकार कामाचे नाहीत. स्मरण राहावत काळाचं म्हणून माझ्या शिवजीनी साप घातला. साप. सोनं घालू शकले असते, पण सोन्याचा नियम आहे, सोन्यावाल्यासाठी नियम आहे, सोनेवाले सोना नहीं, नहीं तो ये सोना आपका सोना छीन ले जाएगा. काय आहे अर्थ? सोने वाले सोना नहीं, नहीं तो ये सोना आपका ये सोना छीन ले जाएगा.
ज्याच्या घरी गळगंज श्रीमंती आहे ना, तो सगळ्यात कमी झोपते, सगळ्यात कमी झोपते. मोठमोठाले बंगले असतात बऱ्याच ठिकाणी, पण बघा बाहेरच्या गेटला एवढं कुलूप, 2 रखवाली, घरातल्या मुख्य प्रवेशद्वाराला एवढं कुलूप, 1 रखवाली, पुन्हा त्याच्या खोलीला आतून बंद केलेलं असते, आतून बंद केलेलं असते. त्या बेडवर झोपेल असताना थोडस काही खुळखुळ वाजलं की तडकन उठून बसते. चोराला अशीन काय, कोणी आलं अशीन काय, कोणी नेलं अशीन काय. सगळी हीच अवस्था आहे रे, सगळी हीच अवस्था आहे. काही काही लोक पहा काहीच नसते, ते बरेचसे तुम्ही पहा आपल्या शेगावात काही रोडवर काही पाल बांधून लोक काही पाल टाकून राहतात. ते पहा तो पोऱ्या कुठे झोपेल असते, डेबऱ्या, ते पोरगी कुकडे झोपेल असते, ते स्त्री कुठं झोपलेली असते, तो माणूस कुठं झोप. अरे संध्याकाळी 7 वाजता जेवलेत ना, 8 वाजता झोपले की सकाळी सूर्य डोक्यावर पडला कीच उठतात. इथं मखमलीचा गादी आहे, पण तरी झोप येत नाही का. मी मगाशीच बोललो, श्रीमंती असणं म्हणजे सुख नाही, पैसा असणं म्हणजे सुख नाही, समाधान असणं म्हणजे सुख आहे. मी तेच तर सांगतोच ना, कथेतून नुसतं सांगून लोकांना समाधान होणार नाही, श्रीमंती येणार नाही, पण कथेतला भाव ज्या वेळेला जीवनात उतरवल्या जाईल मग माणसाच्या समाधान जीवनामध्ये येत असतं. आणि अशा पद्धतीचा माझ्या शिवजीने शृंगार केला, आणि तो शृंगार त्या पद्धतीने करून त्या ठिकाणी लग्नासाठी जायला लागले. निराले दूल्हे में, मतवाले दूल्हे में, निराले दूल्हे में, मतवाले दूल्हे में, सचे रहे भोले बाबा. मतवाले दूल्हे में सच
सजे रहे ढो भोले बाबा निराली दोन्ही. अशा पद्धतीने माझ्या महादेवाने शृंगार केला. आणि तो शृंगार करून लग्नासाठी आले. आता लग्नासाठी ज्या वेळेला माझे महादेव पोचले होते ना, त्यावेळेला आता शिवजीचं लग्न असल्यामुळे सर्वच ब्रह्मदेवता, भगवान विष्णू, इंद्र, चंद्रादिक सर्वचे सर्व लग्नासाठी. आता हे सगळे देवता ज्या वेळेला लग्नाला आलेत ना, त्यावेळेला सर्वच्या सर्व हिमालयाच्या कुशीत राहणारे जेवढे काही गाव होते, जेवढे नगरवासी होते, मैनावती मातेसहित सगळे आश्चर्य करायला लागलेत. म्हणे बापरे, वराड इतकं चांगलं आहे, तो नवरदेव किती चांगला असेल. वराड इतकं चांगला, कारण विष्णू भगवान, ब्रह्मदेवता, चंद्र, इंद्र हे सगळेचे सगळे देवता लग्नात, सर्व अप्सरा, गंधर्व त्या लग्नामध्ये उपस्थित. त्या वराडाला पाहिलं तर हे सगळे विचार करायला लागलेत, बापरे, वराड इतकं चांगलं आहे, नवरदेव किती चांगला असेल, नवरदेव किती चांगला असेल. त्या सगळ्या पाहायला लागल्यात. ती परंपरा तेव्हापासून आजही चालू आहे. नवरदेव परिचयाचा असो नसो, आपल्या घरापासून जर वरात जात असलीत ना, बाया खिडकीतून, वरून, टेरेसवरून, इथून तिथून पाहतात नवरदेव कसा आहे. ते पायाची पद्धती तेव्हापासून आहे. मग हे आश्चर्य करत होते, कसा असेल, कसा असेल, कसा असेल. माझ्या महादेवाला पाहलत आणि ते भस्म, ते जटान, ते साप, ते सगळं पाहलत. मैनावती माता चक्कर येऊन खालीच पडली. म्हणे बापा बापा बापा, हा असा. त्यावेळेला सर्व देवता समोर गेले आणि खऱ्या अर्थाने माझ्या महादेवाची महती काय हे त्यांना सांगितली. आणि ती महती सांगितल्याचा परिणाम असा झाला, मग माझ्या मैनावती मातेने त्या ठिकाणी तुळशीला पाणी घालत, इकडे मात्र सर्व देवतांच्या साक्षीने माझ्या शिवजीचा माता पार्वती सोबत विवाह लावून दिला. आणि तो विवाह लावून दिल्यानंतर ज्या वेळेला बिदाईचा प्रसंग आलात ना, त्यावेळेला माता मैनावती ही माता पार्वतीला सांगायला लागली, पार्वती, सास ससुर गुरु सेवा करे हो, नारी धर्म पती देव न दुजा. पार्वती, खऱ्या अर्थाने तू जर श्रेष्ठ पण तुला प्राप्त करायचं असेल, खऱ्या अर्थाने तुला जर थोर पतिव्रता व्हायचं असेल, तर तू एक कर, तू त्या ठिकाणी तुझ्या सासू सासऱ्याची सेवा कर, तू पतीची सेवा कर. या अनुषंगातून त्या ठिकाणी सेवा दाखवल्या जाते, सेवा सांगितल्या जाते. त्याचं कारण असं आहे, त्याचं कारण असं आहे, मुलीने संसारामध्ये सुंदर पद्धतीने जगावं, यासाठी कधीही माय बापाने मुलींवर चांगले संस्कार द्यावेत, चांगल्या पद्धतीचं शिक्षण त्यांना द्यावं, हे धर्मशास्त्र सांगतात. ज्या वेळेला त्याला सार करायला लागलेत ना, बघा थोडा वेळ लक्ष द्या, आणि किती महाराज येईपर्यंत कथा सांगायची आहे. इकडे बघा, आले का? बरं ठीक आहे ना, फारच चांगलं. मला काय वा, महाराज आलेत, मग बाकीचं मी नंतर सांगतो. मग आपल्याला हे करणं आहे आधी. बघा,
पूजेसाठी बसून घ्या आणि तुमचे महादेवजी जर सोबत असतील तर त्यांना बोलवून घ्या, असतील तर सोबत. आणि ज्यांचे महादेव सोबत आहेत त्यांनी शक्यतो पदराला शेला बांधून घ्या, असेल तर टोपी डोक्यात घाला आणि सर्वप्रथम आपली जे शिवलिंग आहे त्याची दिशा उत्तरेकडे करा. आपलं जे शिवलिंग आहे, पूजेला बसलेले त्यांनी आपलं शिवलिंग उत्तरेकडे करा, तोंड. हरिओ महाराज तुम्ही उभे. हे लहान मुलं मध्ये काय करून राहिले, तुम्ही शांत बसा किंवा मग सर्वांनी शांतता राखा. आपापला दिवा वगैरे प्रज्वलित करून घ्या, अगरबत्तीवर लावून घ्या. उत्तरेकडे. तुमचं तोंड कसं आहे ना, तुम्ही कशी बसा, तुम्हाला फक्त शिवजीच्या पिंडीचं तोंड उत्तरेकडे ठेवा. तुम्ही तोंड इकडे करा, हा पूर्वेकडे करा. आणि एक विनंती आहे, दिवा अगरबत्ती लावत असताना एकमेकाला सांभाळा. शक्यतोर दिवे नाही लावले तर चालतील, अगरबत्ती लावू नका. असं नाही झालं पाहिजे आग लावायच्या कथेत आग लागली. शक्यतो सांभाळा, मोकळो बसा. मी याच्यासाठी सांगितलं. आणखी वाटल्यास 2 मिनिट तुम्हाला देतो मोकळं बसण्यासाठी. इथं जागा नसेल तर आणखी खालच्या पेसमध्ये जाऊन बसा, पण मोकळे बसा. आणि दिवा अगरबत्ती पहा. खाली चटाया आहेत, त्याला कुठलाच धक्का लागता कामा नये. आपली एकही चूक आपल्याला फार मोठ्या संकटाला पुढे नेऊ शकते, त्याच्यासाठी दखल घ्या. सर्वांनी आपापलं कुंकू वगैरे चंदन वगैरे आणलं असेल ते भिजून घ्या. आणि महिला मंडळीला कुंकू लावा. पुरुष मंडळीला कुंकू लावून घ्या. ओलं करून घ्या, कुंकू लावून द्या सर्वांनी. सर्व महिला मंडळाला लावा. सर्व पुरुष मंडळीला कुंकू लावा. यजमान भाले मांगल्य तिलक कर्णम मह. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः. स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः. स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि. स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. महाराज 1 मिनिट, हे जे नवीन बसून राहिले त्यांना बसू द्या एकदा. सगळे पटकन बसा, बसून घ्या. पटापट बसा. पटकन